आता कसं खायचं आहे. सो आता थोडं त्यांचं थोडं आपलं असं करत आपल्याला निगोसिएशन टर्म्स वरती खायचं आहे. सो थोडं पारंपरिक, थोडं नवीन ट्रेंडी, थोडं रंगीत, थोडं चमचमीत, शाळा क्लास मधून येताना जाताना वाटेत खाता येईल असं, डब्यातनं नेताना सांडणार नाही, आई माझ्या भाजीला तेल गळलं, रस गळला असं होणार नाही असं, आणि जास्तीत जास्त अन्न गट एका खाण्यामध्ये येऊ शकतील असं, म्हणजे नंबर ऑफ फूड्स त्यांना खूप नाही खावे लागतात. सर्व पालकांना पडलेला प्रश्न म्हणजे मुलांना काय खायला द्यायचे, शाळेत काय द्यायचे, डब्यात काय द्यायचं, शाळेतून आल्यावर काय, रात्री जेवताना काय, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आहार तज्ज्ञ गांधाली गुर्जर यांनी आजच्या या कार्यक्रमात दिली. नमस्कार. आपल्या आजच्या कार्यक्रमाला आपण लगेचच सुरुवात करूया. आपल्या इथे आज डायटिशियन गांधाली गुर्जर आले. त्यांचं मुलांनी लक्ष देते. बालरंजनचे टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया. 3दा वाजवायच्या. 1 2 3 सुरू. आणि पण मुलांसारखं मुलांना माहिती आहे ना की आपल्या जे अन्न आपण पोटात जे काही घालतो ना तसे आपण बनत असतो. आणि तुम्ही तर सगळी खेळणारी मुलं आहात, तर त्यामुळे आहाराविषयी जागरूक राहायला पाहिजे. तर आणि पालकांसाठी सांगते की पालकांच्या न्यूट्रिशन हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि नेहमीच मुलं खात नाहीत, हा एक नेहमी ही तक्रार असते. त्याच्याबद्दल पण गांधालीताई आपल्याला सांगतील. आणि त्याच्यात काय होतं, थोडे आपल्या इथे वेगवेगळे वक्ते येतात, मग आपल्या थोड्या बिहेवियर पॅटर्न चेंज होतो, मग आपण काहीतरी मुलांसाठी बदल करतो आणि मग पुन्हा थोड्या दिवसांनी आपण पहिले पाडे पंचावन्न. तर तसं न करता सोप्या गोष्टी ज्या आपल्याला सातत्याने आपल्या व्यवहारात आणता येतील अशा गोष्टींबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण गांधाली गुर्जर यांना बोलवलेलं आहे. आणि विशेषतः मुलांनी जास्त नीट ऐकायचंय, कारण तुम्ही जे ऐकाल ना ते तुम्ही पालकांना सांगायचे. आणि मग आई जे काय करेल, तुमच्या घरी कोण स्वयंपाक करतं? हा, आई. आणि हा बरं, सगळ्यांची आईच करते का आजी करते किंवा कामवाल्या मावशी करतात किंवा कोण करतं? हा, मावशी करते. हा, तर जे कोणी करत असेल ते स्वयंपाक, तर त्यांच्या हातात आपलं आरोग्य असतं हे माहितीये का तुम्हाला? कारण ते जे करतात तेच आपण खातो. तर आपण काही वेगळं खातो, बाहेरनं पार्सल मागवून खातो. आज आपण या बाबतीतल्या काही नवीन गोष्टी जाणून घेऊया. कदाचित काही वेळा गोष्टी जुन्याच असतात, पण नव्याने आचरणात आणण्याची गरज असते. काही या निमित्ताने आपल्याला कळतील. तर गांधालीताईंचा आपण परिचय करून घेऊया. विभागीताई आपल्याला परिचय करून देईल आणि त्यांचं वैशिष्ट्य काय आहे त्या परिचयामध्येच कळेल की एखादं क्षेत्र माणूस निवडतं आणि नंतर त्यांना असं वाटतं नाही आपलं खरं लाइकिंग किंवा कदाचित समाजाची गरज किंवा आपली आवड ही काहीतरी वेगळी आहे आणि मग ते बदलायचं धाडस फार कमी लोक करतात. गांधालीताई तुम्ही त्यातल्या एक आहात. तर त्यामुळे त्यांचं मला विशेष कौतुक वाटलं. आणि मुळात हुशार असल्यामुळे कुठल्याही गोष्टीचा ते अभ्यास करतीलच, त्याच्यात काही शंका नाही. तर मी विभावरीला सांगते की त्यांचा परिचय आपल्याला करून द्यावा. मुलांनी पण नक्की ऐकायचंय, कारण हल्ली मला खूप जणांचं असं ऐकू येतं किंवा आमची पण जी मुलं प्रदेशात गेलेली आहेत किंवा मोठी झालेली आहेत, काय काय गोष्टी करतात, तर ती पण शिकतात काहीतरी एक आणि प्रॅक्टिस कशाची वेगळ्याचीच करतात आणि बदलही करतात त्याच्यामध्ये. तर हे धारिष्ट पण काय असतं हे पण या निमित्ताने मुलांनी आणि पालकांनी अनुभवावं. तर मी विनंती करते विभागीताई. नमस्कार. सर्वप्रथम बालरंजनच्या पालकांचे आणि उपस्थित आपल्या सर्वांचे मी स्वागत करते. आजच्या पालक सभेच्या प्रमुख वक्त्या गांधाली गुर्जर यांचे मी बालरंजन केंद्रातर्फे मनपूर्वक स्वागत करते. मी गांधालीताईंची थोडक्यात ओळख करून देणार आहे. गांधाली गुर्जर यांनी पुणे विद्यापीठातून कम्प्युटर इंजिनिअरिंग घेऊन BE आणि ME हे शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर 7 ते 8 वर्ष त्या शैक्षणिक क्षेत्रात अध्यापनाचे कार्य करत होत्या. मुळात फिटनेस, आहार आणि व्यायाम या विषयात रस असल्याने त्यांनी आपले मूळ प्रोफेशन बाजूला ठेवून त्यांच्या आवडीलाच प्रोफेशन बनवायचं ठरवलं.
या व्यवसायात बदल करण्याचा निर्णय पक्का केल्यावर त्यांनी आहारशास्त्रात तपशीलवार शिक्षण घेणे योग्य आणि आवश्यक वाटले. त्यामुळे त्यांनी परत कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन फूड सायन्स आणि न्यूट्रिशन या विषयात BSc केलं आणि पोस्ट ग्रॅज्युएशनही केलं. त्याचप्रमाणे स्पोर्ट्स न्यूट्रिशन आणि फिजिकल ट्रेनिंग मध्ये प्रमाणपत्र घेतली आहे. 2017 पासून त्या आहार तज्ज्ञ म्हणून काम करीत आहेत. पुण्यात कर्वेनगर येथे त्यांचे स्वतःचे क्लिनिक आहे. त्या बाहेर गावातील आणि परदेशातील क्लायंटसाठी ऑनलाईन कन्सल्टेशन सुद्धा करतात. फॅट लॉस, मसल गेन, मॅनेजमेंट ऑफ डायबिटीज, फॅटी लिव्हर, प्रेग्नन्सी, लॅक्टेशन, चाइल्ड ओबेसिटी आणि मॅरेथॉन, स्विमिंग व इतर स्पोर्ट्ससाठी ट्रेनिंग घेणाऱ्या लोकांसाठी त्या मार्गदर्शन करतात. आहार तज्ज्ञ म्हणून त्या सांगतात की खूप अवघड, विचित्र, टोकाचं डाएट आणि व्यायाम यापेक्षा आपण आपल्या सवयींमध्ये आणि दैनंदिनीत जर सहज सोपे बदल केले आणि थोडी शिस्त सातत्याने पाळत राहिलो तर आजकालच्या जीवनशैलीशी निगडीत त्रासांपासून दूर राहू शकतो, हे नक्की. नमस्कार, माझी ओळख करून दिलीच आहे. माझं नाव गंधाली गुर्जर. खूप मोठी परंपरा असलेल्या या बालसिंचन केंद्रात मला पहिल्यांदा येता आलं आणि ते पण एखादं गेस्ट लेक्चर साठी अतिथी म्हणून येता आलं, याचा मला प्रचंड आनंद आहे. आणि विभावरीचा फोन आल्यानंतर तिने मला काय विषय आहे सांगायच्या आधी तिला म्हटलं हो मी येते, जे काय असेल मी तयारी करीन, पण मला यायचंय. सो आता आपण डायरेक्ट विषयाकडे जाऊयात. मराठी इंग्लिश अशा दोन्ही भाषांमधनं आपण तो कव्हर करूयात, म्हणजे विषय समजायला आपल्याला सोपं जाईल. तर आहार छोट्यांचा आणि जबाबदारी मोठ्यांची ह्या टायटल खाली आपण आज बघूयात. सो सगळ्यात आधी आपण जो वयोगट घेतलेला आहे तो खूप इन्फंट्स आणि खूपच छोटी बालं घेतलेला नाहीये. साधारणपणे ग्राउंडवरती यायला लागल्यापासून ज्या मुलांचा वयोगट असतो तो 3 ते 18 हा असा वयोगट आपण घेतलेला आहे. सो पहिल्यांदा आपण बघूया की ह्या वयोगटामध्ये कुठल्या विटॅमिन मिनरल्स ची आवश्यकता सगळ्यात जास्त असते. म्हणजे आपल्याला असं उगाच वाटत असतं की आपल्या मुलांनी खूप खायला हवंय किंवा ते कमी खातायत किंवा ते आजारी का पडतायत हे कळत नाहीये किंवा त्यांची उंची का वाढत नाहीये किंवा ते तजेलदार का दिसत नाहीये किंवा कॉन्सन्ट्रेशन का कमी वाटतं आहे. सो या दृष्टीने आधी आपल्याला बघायला पाहिजे की कोणते कोणते घटक हे त्या मुलांच्या वाढीच्या दृष्टीने, आणि वाढ ही शारीरिक, मानसिक, बौद्धिक ही सगळी असणार आहे. सो ह्या दृष्टीने कुठले घटक ह्या वयोगटासाठी साधारणतः महत्वाचे आहेत. सो सगळ्यात पहिले म्हणजे प्रोटीन्सची गरज ह्या वयोगटामध्ये सगळ्यात जास्त आहे. कारण जर आपण मुलगे घेतले तर त्यांची वाढ 21 वर्षापर्यंत होते आणि जर आपण मुली घेतल्या तर त्यांची वाढ ही साधारणपणे 17 ते 19 वर्षापर्यंत होते. सो ह्या काळामध्ये ग्रोथ हॉर्मोन हा सगळ्यात जास्त स्त्रवत असतो आपल्या शरीरामध्ये आणि त्याच्यासाठी आपल्याला प्रोटीन्सची गरज असते. म्हणजे जे आपण सगळीकडे ऐकतो प्रोटीन रिच डाएट, तर हे खूप हायटअप गोष्ट नाही आहे. पण प्रत्येकाने जिम मध्ये जाऊन लगेच प्रोटीन पावडरच खायला पाहिजेत असंही नाही आहे. मग हे प्रोटीन्स आपल्याला कशासाठी लागतात तर आपल्या शरीरामध्ये जी मसल्स आहेत त्यांच्या रिपेअरिंगसाठी, आपलं जे बॉडी स्ट्रक्चर आपण बघतो, काही लोक आपल्याला अशी खूप पेटिट दिसतात, छोटीशी दिसतात, काही एकदम अशी हट्टीकट्टी दिसतात. सो त्याच्यामध्ये जेनेटिक्सचा जेवढा भाग आहे तेवढाच तुमच्या शरीरामध्ये प्रोटीन्स किती जात आहेत ह्याचा पण भाग आहे. दुसरी गोष्ट इम्युनिटी डेव्हलपमेंटच्या दृष्टीने आपल्याला प्रोटीन्स लागतात आणि आपल्या शरीरामध्ये तयार होणारे हॉर्मोन्स, एन्झाईम्स ह्या सगळ्या गोष्टी प्रोटीन्सनी बनलेल्या आहेत. अपवाद फक्त सेक्शुअल हॉर्मोन्स जे असतात, जे स्त्री पुरुष दोघांच्याही शरीरात असतात, ते सोडल्यास बाकी सर्व हॉर्मोन्स, एन्झाईम्स हे प्रोटीन्सनी बनलेले आहेत. सो यासाठी प्रोटीन गरजेचे आहे. पुढची गोष्ट ओमेगा 3, स्पेशली या वयोगटामध्ये बौद्धिक गरज जास्त आहे, कॉन्सन्ट्रेशनची गरज जास्त आहे, लक्षात ठेवण्याची गरज जास्त आहे. सो त्यासाठी ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स जे आपण म्हणतो, सो या गोष्टी बुद्धी आणि एकाग्रता वाढण्यासाठी आपल्याला गरजेच्या आहेत. आधी आपण काय गरजेचे बघूयात, मग ते कशातून मिळते बघूयात आणि ते नुसतंच फ्लॅक्सीड्स खा, पण त्या कशा खा हे पण आपण बघूयात. त्यानंतर पुढची गरज आहे व्हिटॅमिन डी
आणि कॅल्शियम. सो आपल्याला जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा त्याच्या शरीरामध्ये 300 पेक्षा जास्त हाडं असतात. वेन यू सी अन अडल्ट, त्याच्या शरीरामध्ये 206 हाडं आहेत. मग ही हाडं कमी झाली का, तर ती छोटी 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 हाडं एकत्र फ्यूज होऊन एक मोठं हाड तयार होतं. याला बोन मिनरलायझेशन असं म्हणतात. सो या बोन मिनरलायझेशन साठी कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि फॉस्फरस या 3 घटकांची आवश्यकता असते. सो उंची वाढण्यासाठी आणि या हाडं बांधणीसाठी हे 2 आवश्यक आहेत. पुढचं आहे आयर्न. सो अॅनिमिया होऊ नये म्हणून ऑक्सिजनेटेड ब्लड सगळीकडे फिरलं जावं म्हणून. सो आपण जो हिमोग्लोबिन बघतो तर त्याच्यातला हिम म्हणजे आयर्न आहे आणि त्याच्यातला ग्लोबिन हा एक प्रोटीन आहे. सो या दोघांचं एकत्रितरित्या हिमोग्लोबिन तयार होतंय आणि हे हिमोग्लोबिन शरीरामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड फिरवण्यासाठी काम करत आहे. सो या गोष्टीसाठी आपल्याला आयर्न गरजेचं आहे. बौद्धिक वाढ, मोटर स्किल डेव्हलपमेंट, म्हणजे एखादा मुलगा आपल्याला खूप छान पद्धतीने उड्या मारताना दिसतो, एखादा मुलगा आपल्याला लक्षात येतं की पेन्सिल नीट धरत नाहीये, फाईन मोटर स्किल्स जे आपण म्हणतो, तर या गोष्टीसाठी आपल्याला आयर्नची गरज जास्त आहे. झिंक ही पण एक गोष्ट आहे की जी खूप बोलली जात नाही, पण 3 ते 18 वयोगटासाठी झिंकची आवश्यकता पण खूप चांगली असते. भूक लागण्यासाठी आणि शारीरिक वाढ नीट होण्यासाठी. सो याला इंग्लिशमध्ये ग्रोथ रिटार्डेशन म्हणतात. म्हणजे तुम्हाला वाटतंय तुमच्या मुलाची उंची 5 फूट 5 इंच व्हावी, पण ती होत नाहीये. जरी आईवडील उंच आहेत तरी सुद्धा, तर मग झिंक कमी पडत असू शकतो. किंवा वारंवार मुलांना डायरिया होतो आहे, वारंवार मुलं आजारी पडत आहेत, टीजिंग पिरियड मध्ये मुलं खूप आजारी पडतात. सो या काळामध्ये झिंकची गरज असते. पुढचा आहे फ्लोराईड, दातांच्या आरोग्यासाठी. आणि शेवटचा आहे फायबर, पोट स्वच्छ ठेवणे आणि पचन चांगलं होणे यासाठी. सो आता पोट का स्वच्छ राहिलं पाहिजे की आपण जे खातो आहे, म्हणजे वर्ण आपण सगळ्या न्यूट्रिएंट्सचा भरणा करत सुटलेलो आहे, पण ते पोटामध्ये नीट पचतायत का आणि त्यांच्यापासून चांगलं ऍब्सॉर्प्शन होतंय का. ऍब्सॉर्प्शन झाल्यावरती ऍसिमिलेशन नावाची क्रिया, म्हणजे ते योग्य जागी पोहोचून तिथे त्यांचं योग्य काम होतंय का, हेही बघणं गरजेचं आहे. सो त्यासाठी फायबर्सचा रोल व्यवस्थित येतो की पोट साफ होतं आहे याच्यावरती मुलाची प्रकृती कशी आहे हे आपल्याला लवकर कळतं. 2-2 दिवस कशी करायला जात नसेल त्याचा अर्थ वर्ण तुम्ही कितीही त्याला प्रोटीन पावडर दिली तरी सुद्धा काही होऊ शकणार नाहीये. सो ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्या मुलाला 18 ते 19 वर्षापर्यंत, मुलगा असो मुलगी, नीट मिळत राहिल्या तर ते मूल त्याच्या जेनेटिक पोटेन्शियल पर्यंत वाढतं. म्हणजे हे सगळं भरपूर खाणारं मूल कायम 6 फुटी उंच होईल, एकदम मस्क्युलर होईल असं नाही. त्याच्या आई वडिलांचं जे जेनेटिक आहे त्याप्रमाणे त्याचं पोटेन्शियल किती असू शकतं, त्याच्या मॅक्सिमम कपॅसिटीला ते मूल पोहोचू शकेल. जर ते मूल 6 फूट उंच होण्याचा योग होता पण आपण हे धड दिलं नाही म्हणून ते पोहोचणार नाही, असं होऊ शकतं. त्यामुळे सर्व शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक वाढीसाठी ह्या गोष्टी गरजेच्या आहेत 3 ते 18 मध्ये. मग आता आपण स्पेशालिटी बघूया छोटे छोटे वयोगट करून की कटकटी काय करतात मुलं हे खायला. सो वयोगट 3 ते 7 जर आपण हा छोटा वयोगट घेतला तर या वयामध्ये मुलं प्ले ग्रुपला जायला सुरुवात होते. सो मिनी केजी, ज्युनियर केजी, सिनियर केजी आणि पहिली. सो ह्या वयोगटातली ही मुलं आहेत. सो यांच्यामध्ये बेसिकली इथनं सुरुवात होते आहे. आता समजा एखादं मूल लो बर्थ वेटला जन्माला आला असेल आणि एखादं मूल प्रॉपर बर्थ वेटला जन्माला आला असेल तर साधारण 5 ते 7 वयोगटापर्यंत हे कॅचअप करतात जी छोट्या वजनाची मुलं जन्माला आलेली आहेत ती. सो त्यामुळे ह्या मुलांमध्ये वयाप्रमाणे वजन वाढतंय का, वयाप्रमाणे उंची वाढतीये का, उंचीप्रमाणे वजन वाढतंय का, आणि पेडियाट्रिशियन बघू शकतात की हाडे, दात, मसल्स, ग्रोथ ही सगळी व्यवस्थित होतीये का. आता हे जे वरचे आहेत वयाप्रमाणे वजन, उंची आणि उंचीप्रमाणे वजन, सो ह्याच्यासाठी WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी चार्ट दिलेले आहेत. आणि बाकीचे चार्ट्स हे जरी परदेशातल्या सायंटिस्टने बनवलेले असले तरी वर्ल्ड वाईड 3 ते 7 वयोगटासाठी जो चार्ट वापरला जातो तो खाडीलकर नावाच्या एका मराठी माणसांनी बनवलेला आहे, जो सगळ्या देशभरामध्ये, जगभरामध्ये वापरला जातो. मी तो विभावरी मॅडम बरोबर शेअर करीन. तुम्ही तुमच्या मुलांचं वजन, वय, उंची त्याच्यामध्ये टाकून बघू शकता. आता यासाठी सर्व अन्नगट रोजच्या खाण्यामध्ये आले पाहिजेत.
3 ते 7 वयोगटासाठी. आता या वयोगटातल्या मुलांचा प्रॉब्लेम काही असा असतो की त्यांना अनोळखी नवीन अन्नगट, टेक्स्चर, स्मेल्स नको असतात. म्हणजे खूप वेळा मुलं घरामध्ये फोडणीचा वास आला की म्हणतात की नाही खायचं मला, किंवा पोहे बघून म्हणतात मला नाही हे खायचं. त्यांना तेच रोज तोच पराठा, तोच डोसा, त्यांना तेच रोज परत खायचं असतं. आई वडिलांची अशी इच्छा असते की तुम्ही सगळं खा. आई वडिलांना आता कटकट व्हायला लागलेली असते की आता आपण ट्रिपला बाहेर जातोय, सारखा तुझा वरण भाताचा डबा घेऊन जायला लागतंय. पण त्यांना नवीन गोष्टी ट्राय करायला आवडत नाहीत आणि आपण त्यांच्यावरती खूप बंबार्डिंग केलं तर ते अजून रिफ्यूज करायला लागतात. त्यामुळे हे ह्या वयोगटाची स्पेशालिटी आहे, आपल्याला ती रिस्पेक्ट करायला लागेल की हे काही एका फेज नंतर मुलं बदलतील. सो अनोळखी चवी, वास हे त्यांना बऱ्यापैकी वेळा नको वाटतं. जर तुमचं मूल या गटात मोडत नसेल तर चांगलं आहे, असेल तर तुम्हाला पेशन्स ठेवायला लागेल, ते बदलतं पुढे. त्यानंतर काय करायचं नाहीये या मुलांसाठी, कुठलीही प्रलोभनं दाखवून त्यांना खायला घालायचं नाहीये. स्क्रीन दाखवून, काहीही करून त्यांच्या पोटात जितक्या जास्त कॅलरीज जातील तितकं आपलं मूल सुदृढ बनत चालतंय असं नाही आहे. कमी खाऊन पण ही मुलं त्यांना गरजेचं आहे ते गोष्टी ऍब्सॉर्ब करत असतात. त्यामुळे खातेवेळी आनंदी प्रसन्न वातावरण पाहिजे. म्हणजे तुमची इच्छा आहे मुलांनी 2 पोळ्या खाव्यात, स्क्रीन दाखवून ते खाताय पण आई कटकटलेली आहे, ऍजिटेटेड आहे, किंवा पोटामध्ये आपण असं बघा असं पोट आवळून बसतो, खातो का नाही, पुढचा घास खातो का नाही. सो तसं न होता आपल्याला ते खायला घातलं पाहिजे आनंदी. मग त्यांनी 1च्या जागी अर्धी पोळी घातली तरी खाल्ली तरी सुद्धा ठीक आहे. दुसरं म्हणजे ही मुलं आता आपल्या बरोबर मांडी घालून किंवा टेबल खुर्चीवरती बसून खाऊ शकतात. सो एकत्र तुम्ही जेवढं खाल तेवढं या मुलांना सोपं पडतं. बऱ्यापैकी या वयोगटामधल्या घरामध्ये असं असतं, आधी मुलाला खायला घाला, एकदा त्याचं उरकलं की आपण शांतपणे बसून जेवू. सो तसं न करता त्याच्या बरोबर बसून तुम्हाला जेवणाची जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं फ्युचर इझी असू शकतं. पुढचा आहे 8 ते 12 वयोगट. ह्याच्यामध्ये आपण साधारण मुंजीच्या वयाचा मुलगा आहे आणि त्याच्यानंतर एक 4-5 वर्षांपर्यंत, म्हणजे अजून खूप अभ्यास सुरू व्हायचा आहे पण तरी सिनियर शाळा सुरू झाली, ह्या वयोगटातली ही मुलं आहेत. सो ह्या वयोगटामध्ये वाढ ही सगळ्यात जास्त स्टॅग्नंट असते. तुम्हाला खूप झपाझप मुलं वाढतायत असं दिसत नाही. सो त्यांची शारीरिक गरज जास्त असते पण ते त्यांच्या इन्फंट स्टेज किंवा त्यांच्या छोटेपणाच्या वेळेपेक्षा किंवा प्युबर्टी येणार आहे ह्याच्या मधला काळ आहे. सो बऱ्यापैकी स्टेबल आहेत गोष्टी. विशेष काही शारीरिक बदल घडताना आपल्याला दिसत नाही. फक्त मूल जाड होताना किंवा उंच होताना एवढ्या 2च गोष्टी आपल्याला दिसतात. सो शाळेच्या आधी खायचा नाश्ता हा महत्वाचा आहे या गोष्टीमध्ये आणि घरी आल्यानंतर खायचं अन्न या वयामध्ये गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अभ्यास भरपूर प्रमाणामध्ये सुरू व्हायचा आहे. त्यामुळे ह्या वयोगटातल्या मुलांना तुम्ही जितकं जास्त मैदानी खेळ, स्पोर्ट्स याला एक्सपोजर द्याल तेवढं जास्त चांगलं आहे. कोरडा खाऊ आणि फिंगर फूड्स या मुलांसाठी अवेलेबल असायला पाहिजेत, कारण की एका जागी बसून खाण्याचा पेशन्स यांचा संपत चाललेला असतो. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर ते अखंड या खुर्चीत त्या खुर्चीत काहीतरी करत असतात. असे स्वस्थता त्यांना प्युबर्टी नंतर येणार आहे. सो हा मधला काळ आहे. सो तुम्हाला जितकं हेल्दी कोरडा खाऊ, फिंगर फूड्स अवेलेबल करून देता येतील तेवढं बेटर आहे. ह्या वयोगटातली मुलांना डिसिजन मेकिंग यायला लागलेलं असतं. सो ते हॉटेलमध्ये गेल्यावर माझी ऑर्डर मी देतो, मी मेन्यू कार्ड मधून चूज करतो, हे सुरू झालेलं असतं. सो त्याच्यावरती आपल्याला थोडा कंट्रोल ठेवावा लागतो. त्यांना कम्प्लिटली आपण असे सोडून देऊ शकत नाही. मित्रमैत्रिणी काय खातायत, बर्थडे पार्टींना आता आपल्या जायला लागलेले असतात. म्हणजे आयांना सांगितलेलं असतं तुम्ही सोडून जा 2 तासांनी घ्यायला या. मग तिथे काय घडतंय, त्यांना काय खायला घालता आहेत, मॅकडोनल्ड्स मधल्या पार्ट्या सुरू झालेल्या असतात. सो ह्या सगळ्यांमध्ये त्यांना एक्सपोजर खूप यायला लागलेलं असतं पण कॉन्सिक्वेन्सेस कळत नसतात की आपण हे खाल्ल्यावर काय होतंय काय नाही होतंय. सो ही ती फेज आहे. ती घरचं खाऊन बोर होतात. मित्रांच्या डब्यामधल्या गोष्टी त्यांना जास्त इंटरेस्टिंग वाटायला सुरुवात झालेली असते. सो आपल्यावरती जबाबदारी येते की घरी आपण आपल्या मुलाच्या मित्राची आई काहीतरी बनवते तर ह्या करून बाजूला सोडण्यापेक्षा ते काय बनवलंय आपण घरी बनवू शकतोय का, आपलं मुल मग त्यामध्ये जरा बेटर खाईल का, ह्याकडे थोडा आपण बघायला पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. पुढचा वयोगट आहे 13 ते 18. ह्याच्यामध्ये प्युबर्टी एज येत आहे.
सो मूल ते स्त्री किंवा मूल ते पुरुष हा पूर्णपणे प्रवास इथे कम्प्लीट होतो आहे. सो त्यांना सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स चांगल्या पद्धतीने आलेले आहेत आणि त्यांच्या शरीरामध्ये पण बदल होत आहेत, हॉर्मोनल बदल पण होत आहेत. सो बिहेवियरल जे इश्यूज असतात ते ह्या वयामध्ये सुरू होतात. म्हणजे आपली आपली ताटली घेऊन बेडरूम मध्ये जाऊन बसून खाणे ह्या गोष्टी सुरू होतात किंवा आई वडिलांबरोबर समारंभांना न येणे, आई वडिलांबरोबर हॉटेलात पण न येणे, ह्या गोष्टी बऱ्यापैकी ह्याच्यात सुरू झालेल्या असतात. दुसरं, मुलींमध्ये डायटिंग नावाची गोष्ट ह्या काळामध्ये सुरू होते की मी अशी दिसली पाहिजे, मी बारीक दिसली पाहिजे किंवा दुनिया गेली तेल लावत बॉडी शेमिंग इज अ फेक थिंग, मी वाटते ते खाणार आणि मला हवं ते मी करणार. ही दोन टोकं आपल्याला या वयामध्ये दिसतात. चाइल्ड ओबेसिटी हा मेजर प्रॉब्लेम आहे ह्या वयामधल्या मुलांचा, 13 ते 18. सो बेकरी, मिठाई, नमकीन, स्वीट्स ह्याच्यापासून या मुलांना लांब ठेवणं हे अवघड आहे. पण त्यांना या काळामध्ये स्वतःला काहीतरी कुकिंग करून बघायचं असतं. मग त्या वेळेला जर आपण थोडं समजावून सांगितलं की हे खाल्लं तर हे होतं, ते खाल्लं तर ते होतं, तू हे आज मी एक क्विज देतो तुला की हे 4 पदार्थ वापरूनच तू एक हेल्दी प्रोडक्ट बनवून दाखव किंवा आज कुकिंग तू कर संडेला. सो ह्या गोष्टींमधनं आपण त्यांना थोडा फूड अवेअरनेस देऊ शकतो. त्याचबरोबर शाळांमध्ये सुद्धा पुस्तकाच्या बाहेर थोडं बेसिक न्यूट्रिशनल नॉलेज जर देऊ शकलो आपण किंवा चुकीचे मिथ्स आपण जर काढू शकलो या मुलांचे तर बेटर आहे. दुसरी गोष्ट या वयामध्ये अत्यंत निगेटिव्ह होते म्हणजे आपल्याकडे बोर्डाच्या परीक्षांची हा कालावधी आहे. त्यामुळे 8वी पासूनच आजकाल लोक क्लासेसना घालायला सुरुवात करतात. त्यानंतर एक कॉलेज नावाची कॉन्सेप्ट बंद होऊन कुठल्या तरी एका एक्सटर्नल क्लासला घालून तिथनच कॉलेजला बसवलं जातं. त्यामुळे खेळ नावाची गोष्ट खूप निघून जाते. पण आपण खातोय मात्र तेवढ्याच कॅलरीज, कारण त्यांचा ग्रोथ हॉर्मोन अजूनही पीकवरच आहे आणि त्यांचे शारीरिक कष्ट एकदम कमी झाले. आपण त्यांना या वयामध्ये 16व्या वर्षात लर्निंग लायसन्स काढून त्यांच्या सायकलची गाडी करतो. त्यामुळे पटकन वजन वाढण्याचा हा काळ सुरू होतो. सो आपल्याला काहीही करून त्यांना स्पोर्ट्स बंद न करणे हे एक काम आहे. सध्या दिसून येणाऱ्या सर्व या 3 ते 18 मधल्या वयोगटातले प्रॉब्लेम्स इज गोडाची आवड आणि त्याचं एक्सपोजर पण खूप आहे. आता तुम्ही विचार करा, दिवाळीमध्ये तुमच्या घरामध्ये काजू कतलीचे बॉक्सेस किती आले, त्याच्यानंतर आपण किती गोष्टी घरामध्ये बनवतो, किती गोष्टी आपण विकत आणतो. आजकाल कुठल्याही लग्नामध्ये गेल्यानंतर एक स्वीट नसतं, 2 ते 3 स्वीट्स असतात. त्यानंतर आपण कोणाकडे घेऊन जाताना कायम चॉकलेट घेऊन जातो किंवा एखादा मिठाईचा बॉक्स घेऊन जातो. आपल्या घरी लोक येताना पण ती अशाच गोष्टी घेऊन येतात. ह्यामुळे आपण आता आणि मुलांना नाही म्हणणं अवघड जातं. आपण जरी म्हणायचं ठरवलं तरी आजी आजोबांना आपण त्यांना नाही म्हणतोय हे बघणं पण अवघड जातं. खाऊ दे ग, एका दिवसाने काय होतंय, हेच वय खायचं, अशा गोष्टी सुरू होतात. त्यामुळे ही मुलं खूप जास्त गोड खातात, सगळी 3 ते 18 मधली आजच्या पिढीतली मुलं. त्यामुळे ह्या मिठायांना काहीतरी नियम असणं गरजेचं आहे. दुसरा प्रॉब्लेम छोट्या मुलांमध्ये जास्त दिसतो, दुधाची नावड. आता हा सिरियस खरा पण इश्यू आहे की गरम दुधाच्या वासाने बऱ्याच मुलांना नॉशियाटिक होतं, त्यांना पोटात ढवळल्यासारखं होतं. मग त्या केसमध्ये आपण थोडं गार दूध देऊ शकलो, कमी गरम टेम्परेचरचं, किंवा त्याला ज्या वेळेला आता उठून प्रवास करायचा नाहीये म्हणजे शाळेची बस येते आणि आपण त्याला दूध देतोय, मग त्याला ते पोटात ढवळणारच आहे. सो लिक्विड पिऊन मुलांना स्कूल बसमध्ये बसवण्यापेक्षा ती शाळेतनं घरी आल्यानंतर जर तुम्ही दूध दिलं तर ते दुधाचं रिफ्युजल थोडं कमी करते. किंवा जो पदार्थ ते खात नाही पण आपल्याला वाटतंय त्यांनी खावा, तो त्यांच्या कडकडीत भुकेच्या वेळेला ऑफर करायचा. त्यांचं पोट बऱ्यापैकी फेड स्टेट मध्ये ते आहे, त्यावेळेला जर तुम्ही त्यांना वेगळी गोष्ट खायला दिली जी तुमच्यामध्ये त्यांनी खावी पण ते खात नाहीये तर ते नाही खाणार. कडकडून जेव्हा भूक लागलेली आहे त्यावेळेला जर तुम्ही म्हणलं आधी केळं खा मग लाडू देते, तर ते मूल किंवा आधी दूध पी मग लाडू देते, तर ते त्या गोष्टीला तयार होतील. दुसरी गोष्ट, दूध मुलं पित नसतील तर दुसरं म्हणजे लपवून द्यायच्या मग गोष्टी. सो कणिक भिजवताना दुधाचा वापर करा किंवा दूध पावडर घाला किंवा दूध स्वरूपात न देता त्याचा मिल्कशेक करा, फळांबरोबर करा, साखर न घालता करा किंवा त्याच्या पॅनकेक टाईप मध्ये बनवून त्याच्यामध्ये दूध घालून द्या. सो असं लपवून दूध देऊ शकता किंवा दही ताक देऊ शकता. पुढचा फॅसिलिटर्सचा जो ग्रुप आहे ज्यांच्यामध्ये त्यांना भाज्या आणि फळं नकोशी असतात. बऱ्यापैकी मुलं फक्त केळं आणि ऍपल खातात, त्यांना जांभूळ
बोरं किंवा सीताफळ किंवा जी थोडी बिरबिरीत फळं असतात ती नको असतात. अंजिराकडे बघूनच त्यांना असं वाटतं नाही हे मी नाही खाऊ शकत. किंवा फणस हातात घेतल्यानंतर त्यांना कापा फणस असा होतो, नाही हे नाही खाऊ शकत. सो जी फळं ते खायला तयार आहेत ती फळं ऑफर करा. फक्त बघा की तुम्ही सगळी सीझनल फळं देता आहात त्यांना. फक्त केळी सफरचंद ही 2च फळं आपल्या घरामध्ये नाही आहेत, सगळी फळं आहेत. दुसरी गोष्ट भाज्यांबद्दलची की फोडण्या थोड्या सौम्य करा आणि जिथे जिथे तुम्हाला फोडणी न करता भाजी वापरता येईल ते करून बघा. म्हणजे कधी कधी मुलांना दुधी भोपळ्याची भाजी, दोडक्याची भाजी, वांग्याची भाजी बघून नकोसं होतं. मग अशा केसेसमध्ये ब्रोकोली, मशरूम ह्या थोड्या वेस्टर्न भाज्या ज्यांना आपण मोहरी आणि हिंगाच्या फोडण्या घालत नाही, सॉटेड व्हेजीस सारख्या करतो, त्या देऊन बघा. एकदा भाज्या आयुष्यात आल्या, त्या इंट्रोड्यूस झाल्या की मग आपण म्हणू शकतो 2 दिवस ब्रोकोली मशरूम करते, 1 दिवस माझ्या मर्जीची भाजी खा, मग 2 दिवस परत तुझ्या मर्जीची भाजी करू, 1 दिवस माझ्या मर्जीची भाजी खा. असं कुठेतरी निगोसिएशन करून आपल्याला त्या भाज्या इंट्रोड्यूस करायला लागते. तुम्ही पराठे करत असणार हे मला मान्य आहे, पण आपण सगळ्या भाज्यांचे पराठे नाही करू शकत. भेंडी, तोंडली, गवार ह्याचे पराठे नाही होत ना. आपण फक्त मेथी, पालक, लाल भोपळा, बीट, जास्तीत जास्त मुळा इथपर्यंतच पोहोचू शकतो. त्यामुळे सगळ्या भाज्या पोटात जाण्यासाठी खूप मऊ मेळ पण भाज्या शिजवू नका, थोडं टेक्स्चर राहू द्या त्यांना. किंवा पावभाजीची भाजी करायची आणि त्याच्यामध्ये मग भाज्या लपवायच्या, असं काहीतरी प्रयोग करायला लागतील. दुसरं म्हणजे पिकी इटर्स. हा जनरली 3 ते 7 या वयोगटातली मुलं आहेत की ते तेच खातात. सो त्यांची फेस बदलते पण नंतर. दुसरं, हा प्रॉब्लेम आत्ताच्या मुलांपेक्षा आपल्याच लहानपणी जास्त होता. आपण नाही का ते पेन्सिली खायचो, दगडी पेन्सिली खायचो, खडू खायचो, काही मुलं माती खातात. तर ऍक्च्युली इट इज न्यूट्रिशनल प्रॉब्लेम आहे हा. आपण म्हणायचो हा कॅल्शियम डेफिशियन्सी असेल वगैरे असं, पण आता हा पुढे जाऊन इथपर्यंत आहे की काच, प्लॅस्टर, सिमेंट पण खातात मुलं. आत्ताची मुलं बरेच कमी खातात हे. सो न्यूट्रिशनल डेफिशियन्सीजमुळे ह्या गोष्टी होतात. सो पिका असं या न्यूट्रिशनल प्रॉब्लेमचं नाव आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आत्ताच्या प्रॉब्लेम मध्ये किडलेले दात हा एक मेजर प्रॉब्लेम आहे. आणि खूप वेळा असं दिसतं की पालक म्हणतात हे दुधाचे पडले की बरे येतील, आणि मग त्यावेळेला आपण बघू मुलं मोठी असतील मग आपण त्यांना शिस्त लावू, मग ते त्यांचे दात किडणार नाही. पण ओरल हेल्थ ही फक्त दिसणारे दात नाहीये, ती आतमधनं आहे. दुसरी गोष्ट, सवयी ओव्हरनाईट बदलणार नाहीये. म्हणजे त्याला जेव्हा पहिला खरा दात येईल तेव्हापासून मग तुम्हाला अवेअरनेस ठेवावा लागेल. सो दातांसाठी महत्वाची गोष्ट म्हणजे व्हिटॅमिन ए, सी, कॅल्शियम आणि फ्लोराईड हे 4 घटक आपल्या पोटामध्ये रोज जायला पाहिजेत. काकडी खाल्ल्याने दात आपोआप स्वच्छ होतात किंवा स्ट्रॉबेरी खाल्ल्याने दात आपोआप स्वच्छ होतात. सो तुमचं मूल जर चुला भरायचा आळशीपणा करत असेल तर तुम्ही त्याला काकडी खायला देऊ शकता की ज्याच्याने दात स्वच्छ होतात. म्हणजे जेवण झालं की त्याला म्हणायचं 4 स्लाइस काकडी खा. दुसरा प्रॉब्लेम आहे स्नॅकिंग किंवा ग्रेझिंग, म्हणजे सतत काहीतरी तोंडात टाकायचं. हे मोठ्यांमध्ये पण दिसतं आणि मोठ्यांचं बघून बघूनच लहान मुलं पण करतात की खाऱ्या दाण्याचा डबा घेऊन बसणे, पातळ पोह्याच्या चिवड्याचा डबा घेऊन बसणे, किंवा येता जाता चरणे म्हणतो ना जे आपण पूर्वीच्या भाषेमध्ये तसं. सो या चरण्यामध्ये प्रॉब्लेम काय होतं, तुम्ही किती खाताय ह्याचा तुम्हाला हिशोब नाही. दुसरी गोष्ट, कडकडून भूकच लागत नाही कारण सतत पोट फेड स्टेट मध्येच आहे. तिसरी गोष्ट, आपण जे मध्ये 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 खातोय ते न्यूट्रिशनल असेलच असं नाही. त्यामुळे पातळ पोह्याचा चिवडा जास्त खाल्ला गेला त्यामुळे मी जेवणामधलं वरण, दही हे कमी घेतलं जातं. त्यामुळे मुलांना किती खायचंय, कुठल्या वेळांना खायचंय ह्या वेळा फिक्स करून दिल्या पाहिजेत, म्हणजे त्यांना कडकडून भूक लागते आणि मग ते भुकेच्या वेळेला धड खातात. पुढचं कुपोषण. आता कुपोषण तुम्हाला वाटेल माल न्यूट्रिशनचा आपल्या घरात संबंधच नाही. ओव्हर न्यूट्रिशन विथ माल न्यूट्रिशन इज न्यू कॉन्सेप्ट. तुमचं मूल खूप कॅलऱ्या खातं आहे पण शरीराच्या आत त्याला न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज आहेत. बाहेरनं दिसताना तुम्हाला तो गुटगुटीत दिसतो आहे म्हणजे तो सुदृढ असेल असं नाही. सो ओव्हर न्यूट्रिशन विथ माल न्यूट्रिशन हे आजच्या काळातलं सधन घरांमधलं कुपोषण आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला त्वचेचं आरोग्य निकृष्ट दिसतं. तो मुलगाच्या डोळ्यामध्ये आपल्याला सतेजपणा दिसत नाही किंवा त्याची त्वचा सतेज दिसत नाही आपल्याला. दर वेदर चेंज
क्लायमेट चेंज ह्याला मुलाला सर्दी खोकला होतो आहे, आजारी पडतं आहे मूल, आळशीपणा होतो आहे, बसून बसून राहतं आहे, किंवा कुठेही चालत जायचं म्हणलं की कटकट करतं आहे. सो ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत हे ओव्हर न्यूट्रिशन विथ माल न्यूट्रिशनचा प्रॉब्लेम आहे. सो आता हे सगळे प्रॉब्लेम्स आपण बघितले, आता सोल्युशन्स कडे जाऊयात. की 4 गोष्टींमध्ये आपण सोल्युशन डिवाइड केलंय, काय, किती, कधी आणि कसं. सो आपण आता काय खाणार आहोत, वयोगट 3 ते 18 मध्ये आवश्यक असलेलेच आपण घेतलेल्या आहेत गोष्टी. सो जे मगाचे पॉइंटर्स होते त्यांची आता उत्तरं आपण इथे घेणार आहोत. सो प्रोटीन्स खायची आहेत, ती कशातनं येणार आहे, अंडी, फिश, चिकन, पनीर, दही, शेंगदाणे, कडधान्य, डाळी. सो जरी तुम्ही प्युअर व्हेजिटेरियन असाल तरी तुम्ही तुमचं प्रोटीन प्रोफाईल कम्प्लीट करू शकता. प्रॉब्लेम एवढाच येतो की तेच पदार्थ परत परत खावे लागतात. म्हणजे रोज कुठलं तरी कडधान्य खाणं मॅन्डेटरी होऊन बसतं. तुम्ही जेव्हा व्हेजिटेरियन असता त्यावेळेला एक अंड्याचा ऑप्शन ऍड होतो, जेव्हा तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असता तेव्हा फिश, चिकन हे 2 ऑप्शन ऍड होतात. आपण मटन रेकमेंड करत नाही, मोठ्यांनाही लहान मुलांनाही. सो तुम्ही मुलाला प्रोटीन जास्त गेलं पाहिजे म्हणून आपण नॉन व्हेजिटेरियन होऊयात असं करण्याची गरज नाही आहे. सो ह्या गोष्टी पोटामध्ये गेल्या पाहिजे. पुढची गोष्ट ओमेगा 3 साठी काय खायला पाहिजे, तर जवस, अक्रोड आणि ऑलिव्ह्ज ह्याच्यामधनं ओमेगा 3 जातं, जे ब्रेन डेव्हलपमेंट आणि कॉन्सन्ट्रेशन साठी महत्वाचं आहे. पुढचं आहे कॅल्शियम. दुधापेक्षा जास्त कॅल्शियम हे नाचणी आणि शेवग्यामध्ये आहे. त्याच्यामुळे तुमचं मुलगा दूध पित नसेल तर त्याच्या मागं लागू नका. तो नाचणीचा लाडू खात असेल तरी चालणार आहे. तीळ, अंडी, दही ह्याच्यामधनं पण येतं. मी मुद्दाम इथे दूध घेतलं नाहीये. विटॅमिन डी सूर्यकिरण आणि अंड्याच्या पिवळ्या भागात येतं, पण खूप मुलं आजही विटॅमिन डेफिशियंट आहेत मोठ्यांबरोबरीनेच, कारण की ती उन्हामध्ये तितकी जात नाही. विटॅमिन ए जे त्यांच्या स्किन आणि डोळे यांच्या आरोग्यासाठी महत्वाचं आहे. आणि विटॅमिन ए अँटीऑक्सिडंट पण आहे. अँटीऑक्सिडंट म्हणजे आपल्यावरती जो ताण आहे, पोल्युशन आहे, ह्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये इलेक्ट्रॉन्स तयार होतात जे चांगले नाही आहेत. सो हे इलेक्ट्रॉन्स नलिफाय करण्याचं काम अँटीऑक्सिडंट्स करतात. ऑक्सिडेशन ही प्रोसेस होते ज्या वेळेला इलेक्ट्रॉन्स शरीरामध्ये तयार होतात आणि ते ऑक्सिडेशन हे एजिंग लवकर करतं, अवयवांचं काम कमी करतं. सो ते एजिंग कमी होण्यासाठी अँटीऑक्सिडंट्स खाणं गरजेचं आहे, जे आहे विटॅमिन ए. पुढचं आहे आयर्न. सो अंडी, चिकन, डाळिंब, बीट, पालेभाज्या, मनुका. आता हे अन्न घटक इन द ऑर्डर ऑफ देअर कपॅसिटी दिलेले आहे. म्हणजे सगळ्यात जास्त आयर्न तुम्हाला अंड्यात येणार आहे, नंतरचा लेवलचा घटक चिकन आहे, त्याच्या पुढे डाळिंब, अशा सिक्वेन्सने ते दिलेलं आहे. झिंक म्हणजे शेलफिश मध्ये झिंक सगळ्यात जास्त आहे. त्याच्यानंतर तेलबिया म्हणजे ऑइल सीड्स, सनफ्लावर सीड, पंपकिन सीड, फ्लॅक्स सीड, तीळ ह्यांच्यामध्ये, सोयाबीन आणि कडधान्य. आणि पुढचं आहे फायबर. फायबर म्हणजे खूप लोकांचा असा समज असतो कच्चं म्हणजे फायबर. तर फायबर म्हणजे जे जे चावून खावं लागतं ते म्हणजे फायबर. ते कच्चं असेल किंवा शिजवलेलं असेल. जे जे मला चावून न खाता गिळता येतं ते म्हणजे स्टार्च. आणि या दोन्ही गोष्टी आपण कार्बोहायड्रेट्स मध्येच घेतो. सो ह्या गोष्टी तुमच्या मुलांच्या पोटात रोज जायला हव्यात. सो ह्याच्यातली कुठली प्रोटीन्स मधलं एक, आयर्न मधलं एक हे जायला हवं. पुढचं येतं की काय अजून काय खायचं आहे, तर खाण्याच्या व्यतिरिक्त पाणी. मुलं पाणी कमी पितात. नुसतं पाणी प्यायला द्यायच्याऐवजी तुम्ही त्यांना लिंबू सरबत द्या, नीरा द्या, उसाचा रस द्या, नारळ पाणी द्या. अशा कुठल्याही फॉर्म मध्ये लिक्विड इंटेक मुलांचा वाढवू शकता. फळांमध्ये व्हरायटी ठेवा, सीझनल फळं खा. फायबर काढून टाकलेली धान्य कमीत कमी खा. म्हणजे रवा, पोहे, मैदा, शेवया ह्या ज्या गोष्टी आहेत. जंक फूड हॉटेलमधलं अन्न कमीत कमी ठेवा, त्यांना नियम घाला. मला पण माहितीये की सगळे आपण आठवडाभर काम करतो, आपल्याला विकेंडला थोडं अनवाइंडिंग साठी हॉटेलमध्ये जावंसं वाटतं. सोशलायझेशन आजकाल आपण सगळ्यांना चारीठाव घरी बनवून जेव घालत नाही, आपण हॉटेलमध्ये भेटणं प्रेफर करतो. सो हॉटेलिंग इनएव्हिटेबल पार्ट आहे, पण त्याला काहीतरी नियम घालायला लागेल. दरवेळेला हॉटेलमध्ये गेलं की मुलांनी डेझर्ट खाल्लंच पाहिजे असं नाहीये. ठरवून द्या आठवड्यात एकदाच डेझर्ट खायचंय.
आठवड्यातनं एकदा साऊथ इंडियन हॉटेलमध्येच जायचंय, सारखं जाऊन रोटी पनीरची सब्जी किंवा बटर चिकन नकोय. सो हे असे थोडे नियम हॉटेलमधल्या गोष्टींना तरी घालून द्यायला पाहिजे. पुढचं किती खायचं आहे. सो प्रत्येक अन्नगट पोटात एकदा तरी गेलाच पाहिजे. मग हे कुठले अन्नगट आहेत तर धान्य हा पहिला अन्नगट आहे जो एनर्जी देतो. आता लहान मुलांमध्ये धान्य कम्स फर्स्ट, मोठ्यांमध्ये धान्य कम्स लास्ट. कारण वी आर ओव्हर, आपल्याकडे बॉडी फॅट खूप असतं, त्याच्यामुळे मुलांमध्ये धान्य महत्वाचं आहे. 5 ते 9 वाटे म्हणजे पोर्शन्स लिहायचे मला, 5 to 9 सर्विंग्स ऑफ ग्रेन्स. मग आता एक सर्विंग हे 30 ग्रॅमचं असतं कच्चं धान्य. म्हणजे जर मी एक पोळी केली तर त्याचा जो गोळा असतो त्याच्यासाठी लागणारं पीठ हे 30 ग्रॅमचं असतं. किंवा मी जर 1 वाटी मुगाची उसळ बनवली तर जनरली 1 वाटी मुगाची उसळ ही 30 ग्रॅम रॉ मुगापासून बनते. सो आपण सर्विंग साईज घेताना कच्चं अन्न 30 ग्रॅम आहे फॉर पल्सेस, दाल्स, लेग्युम्स आणि ग्रेन्स आणि मिलेट्स. त्याच्यापासून बनणारे घटक हा जनरली 1 वाटीचा बनतो किंवा 1 गोलाचा बनतो. सो असे 5 ते 9 पोर्शन्स मुलांच्या पोटामध्ये रोज गेले पाहिजेत. आता हे वयोगट आपण घेतला होता 3 ते 18. सो 5 ते 9 जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा 3 वर्षाच्या मुलासाठी आपण 5 म्हणतोय आणि 18 वर्षाच्या मुलापर्यंत तो ग्रॅज्युअली वाढत जाऊन 9 पर्यंत पोहोचणार आहे. तुमचं मूल 3 वर्षाचं असेल तर तुम्ही लगेच 9 वाट्यांच्यासाठी त्याच्या मागे लागू नका. पुढचं आहे कडधान्य, डाळी, उसळी. हे आपले 2 ते 3 पोर्शन व्हायला हवे आहे. दूध आणि दुधाचे पदार्थ. सो याच्यातलं कुठलाही केलं तरी सुद्धा चालणार आहे. साधारण 2 पोर्शन्स पोटामध्ये जावेत. मग दही असेल तर 1 सर्विंग ऑफ दही इज 100 ग्रॅम्स. चीज असेल तर 1 सर्विंग ऑफ चीज इज 20 ग्रॅम्स. पनीर असेल तर 1 सर्विंग इज 100 ग्रॅम्स. दूध असेल तर 200 मिलीलिटर. असे 3 ते 4 वाटे अख्ख्या दिवसभरामधनं आपल्या पोटामध्ये गेले पाहिजे आपल्या म्हणजे मुलांच्या. अंडी, नॉनव्हेज जर तुम्ही खात असाल तर 1 पोर्शन ऑफ एग्स इज 2 होल एग्स. चिकन असेल तर 100 ग्रॅम्स, फिश असेल तर 150 ग्रॅम. असे 1 किंवा 2 वाटे मुलांच्या पोटामध्ये गेले पाहिजे. भाज्या 1 वाटी, सॅलड 1 वाटी, फळं 1. हे पोर्शन साईज आहे. आणि हा ग्रेन्स नंतर हा सगळ्यात मोठा पोर्शन आहे इफ यू कॅन नोटिस. सो 5 ते 6 वाटे हे पोटामध्ये गेले पाहिजेत मुलांच्या. मग आता तुम्ही म्हणाल हे खूप खाणं आहे, आमची मुलं आताच एवढी खाती आहेत, तुम्ही म्हणताय त्याच्यापर्यंत पोचायला खूप वेळ लागेल. तर आपण एक डाएट प्लॅन पण बघणार आहोत. पुढचं आहे सुकामेवा, ज्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स घेतोय 20 ग्रॅम. तूप असेल तर 5 ग्रॅम, तेल असेल तर 5 मिलीग्रॅम. सीड्स, ऑइल सीड्स असतील तर 10 ग्रॅम. याचे 6 ते 8 वाटे इन्क्लुडिंग द कुकिंग पोर्शन. सो भाजी बनवायला लागणारं तेलही आपण ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे. सो हे साधारणपणे एक गाईडलाईन आहे. प्रत्येक मूल रोज असंच खाईल असं नाही. जसे मुलांना वर्गात मार्क वेगवेगळे पडतात, जसे मुलांच्या ग्राउंडवरचे परफॉर्मन्सेस वेगवेगळे असू शकतात, त्याप्रमाणे आपल्या मुलांचं खाणं पण वेगळं असतं. आणि ते रिअलाइज होऊन ते डायजेस्ट करून आपण मनाने शांत राहण्यासाठी वी ऑलवेज कम्पेअर अवरसेल्स टू अवर फ्रेंड्स. म्हणजे आपण त्यावेळी एवढा व्यायाम करतोय का नाही करतोय, आपली सॅलरी त्या माणसा एवढी आहे का, असेल जास्त असेल कमी असेल. सो आपण ते ऍक्सेप्ट केलंय ना, मग आपली मुलं पण त्या मुला एवढं खात नाहीये हे आपण ऍक्सेप्ट करायला पाहिजे. दुसरं, कधी खायचंय आता हे सगळं. सो किती वेळा खाणार आहे तुमचं मूल दिवसातनं हे तुम्ही तुमच्या मुलाचं रुटीन बघून टाइम टेबल प्रमाणे ठरवून घ्या. 3 वेळा खाणार, 5 वेळा खाणार, 7 वेळा खाणार. आणि ते काय वेळेला खाणार आहे हेही ठरवून घ्या. म्हणजे नंबर ऑफ मील्स आणि मील टायमिंग्स हे ठरवून घ्या आणि त्याप्रमाणे वेळापत्रक आखा. 2 खाण्यांमध्ये खूप जास्त अंतर ठेवू नका. व्यायामानंतरचे खाणे बऱ्यापैकी लवकर ठेवा. म्हणजे व्यायामानंतर तुम्ही अजून पुढे जाताय, 2 तासाने ते मूल खाताय असं करू नका. भूक नसताना बरे खायला घालू नका. एखाद्या दिवशी एखादं मील स्किप झालं तर चालू शकतं. प्रत्येक दिवशीची रिक्वायरमेंट, ऍब्सॉर्प्शन, ऍसिमिलेशन वेगळं असतं. रात्री मुलांनी उशिरा जेवायचं नाही. रात्री 8च्या पुढे मुलांनी सॉलिड फूड खाऊ नये, मोठ्यांनी पण खाऊ नये. सो ते आपल्याला बघावं लागेल. मुलांचं
आता कसं खायचं आहे. सो आता थोडं त्यांचं थोडं आपलं असं करत आपल्याला निगोसिएशन टर्म्स वरती खायचं आहे. सो थोडं पारंपरिक, थोडं नवीन ट्रेंडी, थोडं रंगीत, थोडं चमचमीत, शाळा क्लास मधून येताना जाताना वाटेत खाता येईल असं, डब्यातनं नेताना सांडणार नाही, आई माझ्या भाजीला तेल गळलं, रस गळला असं होणार नाही असं, आणि जास्तीत जास्त अन्न गट एका खाण्यामध्ये येऊ शकतील असं, म्हणजे नंबर ऑफ फूड्स त्यांना खूप नाही खावे लागतात. फॉर एक्झाम्पल, शेवटच्या वाक्याचा अर्थ असा आहे, जास्तीत जास्त अन्नगट 1-2 पदार्थांमध्येच समाविष्ट होतील असं बघा. म्हणजे काय, समजा मी पॅनकेक्स बनवते तर मी 1 चमचा गहू पीठ घेतलं, 1 चमचा मी बेसन पीठ घेतलं, 2 अंडी घातली, त्याच्यामध्ये अर्धा कप दूध घातलं, 2 चमचे गूळ घातला, 1 चमचा खारीक पावडर घातली, 1 चमचा बदाम पावडर घातली, हे सगळं मिश्रण फेटलं, याच्यापासून 3 पॅनकेक्स बनतात. आता याच्यामध्ये इफ यू सी, आय हॅव कव्हर्ड ऑल द फूड ग्रुप्स अदर दॅन फायबर. मग आता ह्याच्या बरोबरीने मी त्या मुलाला एखादा ऍपल खायला दिलं तर मी सगळे फूड ग्रुप्स कव्हर केले आणि हे त्याचं एकच खाणं झालं. सो ते मगाचं होतं, एवढं कसं खायला द्यायचं, ह्याचं प्रेशर कमी होतं आपल्यावरचं, पण मुलांच्याही पोटात जातं, ते पौष्टिक खातं आहे. सो 2 धान्य पोटामध्ये गेली, अंडी पोटामध्ये गेली, दूध पण गेलं, गोडाचा पदार्थ पण गेला, त्यांना ते छान छान दिसलं, पण तुम्ही त्याला डेकोरेट करू शकता. सो अशा पद्धतीने जास्तीत जास्त अन्नगट जर एकाच खाण्यात गेले तर आपल्याला कुकिंग पण कमी करावं लागतं आणि मुलांना पण आपण खूप खातोय वाट्या असं पण फिलिंग येत नाही. सो आता कसं खाणार आहोत आपण, तर सगळ्यात पहिले आपण ग्रेन्सचा पार्ट घेऊयात. आता आपल्या घरामध्ये फक्त गहू तांदूळ खाल्ले जातात जनरली जास्तीत जास्त ठिकाणी, ते कमी करायला लागेल आपल्याला आणि बाकीचेही धान्य आपल्याला कव्हर करावी लागतील. सो धान्यांमध्ये ही सगळी धान्य पोटामध्ये गेली पाहिजे. सो गहू, तांदूळ, नाचणी, ज्वारी, बाजरी, राजगिरा, सातू, वरई, शिंगाडा सगळी, ह्याच्यापेक्षा तुम्हाला अजून वेगळी धान्य माहिती असतील, उपलब्ध असतील, ती पण तुम्ही कन्सिडर करायला हरकत नाही. स्वरूप कसं पाहिजे या धान्यांचं, तर अख्खे धान्य वापरू शकतो, पीठ, शेवया किंवा रवा वापरू शकतो आणि ह्याच्यापासून काय काय पदार्थ बनवू शकतात. सो आता पोळी भाकरी हे आपण खात असतो, पराठे, पोळीचा पिझ्झा, पुरी. सो आता समजा पराठे करताना जर मला जास्तीत जास्त फूड ग्रुप्स इन्क्लूड करायचे असतील तर मी पराठे भिजवताना पाण्यात भिजवायच्या ऐवजी जर मी ते बेसनाच्या पिठाबरोबर भिजवले किंवा वरण करून वरणाच्या पाण्यामध्ये जर मी ते भिजवले तर मी आपोआप एक पल्सेसचा फूड ग्रुप ऍड करते. त्या पिठामध्ये मी घेताना अर्ध बेसन अर्धी कणिक वापरू शकते, म्हणजे मी अखंड मुलाला गहू खायला घालतेय असं पण होत नाही. तांदूळ पीठ पण वापरू शकते, भाज्या घालू शकतो आपण त्याच्यामध्ये. सो ह्या पद्धतीने आपण हे पदार्थ बनवताना जास्तीत जास्त फूड ग्रुप्स कसे वापरू ह्याचा विचार केला पाहिजे. सो हे धान्यांपासून ही एवढी व्हरायटी बनवू शकते, फक्त पोळीच मुलाला खायला द्यायची गरज नाहीये. ह्याच्यामध्ये अनेक असेही पदार्थ आहेत की जे आपल्या घरामधनं बऱ्यापैकी मागे पडलेले आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल वरणफळं किंवा चकोल्या आजकाल सगळ्या घरांमध्ये बनतात असं नाही, मग मुलं बोर होतात तेच ते पोळी भाजी खाऊन. किंवा खांडवी असतील, सांदण असेल, खीर असेल, शिरा असेल, तुम्ही घरात मुलांना घडी बनवून गोड खायला दिलं तर एवढा प्रॉब्लेम नाही आहे. जर आपण मुलांना बाहेरचं गोड देतो आहे तर त्याच्यापेक्षा घरचं गोड दिलेलं, त्यांनी जास्त खाल्लेलं, हे पण काही प्रॉब्लेमॅटिक नाही आहे विकतच्या गोडापेक्षा. आहोत कडधान्य, डाळी, उसळी ह्यांच्यापासून आपण मोड आणलेले पदार्थ खाऊ शकतोय, अख्खी कडधान्य खाऊ शकतोय, साला सकटच्या किंवा कधी कधी बिन साल्याच्या पण डाळी खाऊ शकतोय. तुम्हाला खेळायला जायचं असेल तर जा, काही प्रॉब्लेम नाही. खरंच मी चिडले नाही, मी नॉर्मल सांगते. तुम्ही जाऊ शकता खेळायला. ठीक आहे. पदार्थांमध्ये हे एवढे प्रकार आपण डाळी उसळींपासून करू शकतो. ह्याचा खूप आयांना प्रॉब्लेम येतो की आपण फक्त वरण उसळ किंवा स्प्राउट्स असंच करतो. सो त्याच्यापासून आंबोळी, बेसनाची पोळी म्हणजे टोमॅटो ऑमलेट करतो आपण ते, हमस हा एक काबुली चण्यांपासून आपण करतो पदार्थ, खूप सोपा आहे. छोले उकडून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये छोले 2 चमचे तीळ, समजा तुम्ही 1 वाटी छोले घेतले उकडलेले तर त्याला 2 चमचे तीळ, 1 चमचा ऑलिव्ह ऑइल, 2 लसूण पाकळ्या, थोडंसं तिखट, मीठ असं मिक्सरला फिरवलं तर एक पेस्ट तयार होते जी हमस आहे. मग ती तुम्ही मुलांना खाकराला लावायला खाऊन देऊ शकता,
डोसा आहे, पराठा आहे, ह्याच्याबरोबर मुलं खाऊ शकतात. कटलेट्स, टिक्की ह्या पण गोष्टी आपण करू शकतो डाळी वापरून. फलाफल हे पण छोल्यांपासूनच बनणारी टिक्की आहे. ढोकळा, हांडवा ही एक गुजराती डिश आहे की ज्याच्यामध्ये आपण डाळी वाफवतो, इडली वापरतो तशी. डाळ वडा हा एक भाजणीचा वडा जो आपण करतो तो. हेल्दी स्प्राउट चाट, मिसळ, वाटली डाळ, आंब्याची डाळ. सो जितकी आपण ह्या गोष्टी करत राहू घरामध्ये तेवढं मुलं बाहेरच्या खाण्यापासून थोडे लांब राहू शकतात. पुढचा फूड ग्रुप आहे दुधाचे पदार्थ, ज्याच्यामध्ये दुधापासून आपण काय काय गोष्टी करू शकतो. सो हेल्दी एनर्जी पावडर आपण घरी बनवू शकतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला सापडतील त्या कुठल्याही गोष्टी मिक्सरला फिरवा तुम्ही. मखाणे घ्या, साळीच्या लाया घ्या, राजगिऱ्याच्या लाया घ्या, पंढरपुरी डाळ घ्या, दाणे घ्या, तीळ घ्या, बदाम घ्या, अक्रोड घ्या, पिस्ते घ्या, खारीक घ्या, काहीही कॉम्बिनेशननी घ्या, काहीही प्रपोर्शननी घ्या. यातलं एखादं मिसिंग असेल तरी चालेल. त्याची एक फाईन पावडर बनवा. ती दुधात न तोंडात आलेली मुलांना आवडत नाही, सो ती वस्त्रगाळ करून घ्या. वरचं जे उरतं ते त्यांच्या पॅनकेक मध्ये टाका आणि ती वस्त्रगाळ पावडर त्यांच्या दुधामध्ये घालून देऊ शकता. त्यांना चॉकलेट फ्लेवर आवडतो, त्याच्यात कोको पावडर टाका, जेणेकरून मुलं बाहेरच्या बोनविटा टाईप मधल्या गोष्टींकडे जास्त आकर्षित होणार नाही. मसाला देऊ शकतो, हॉट कोल्ड चॉकलेट, दूध, मिल्कशेक, घरी केलेली खीर, बासुंदी, आईस्क्रीम मुलांना त्यांना काही हरकत नाही आहे. पंचामृत सुद्धा काही काही मुलांना आवडतं, आपण जे सत्यनारायणाच्या पूजेला करतो तेही तुम्ही मुलांना रोजच्या रोज समजा अर्धा कप दिलं तरी सुद्धा चालू शकतं. पुढचा येतो पदार्थ दही. दही आणि दुधामध्ये काय फरक आहे? ज्या वेळेला दुधाचं दही होतंय तर त्याच्यामध्ये जी ऍसिडिक रिॲक्शन होते त्याने दह्यामधलं प्रोबायोटिक म्हणजे गुड गट बॅक्टेरिया वाढवणारी गोष्ट आणि B12 कंटेंट वाढतो. त्याच्यामुळे तुमचं मूल जर दही खात असेल आणि दूध पित नसेल तर काहीही हरकत नाही, एखादं मूल कम्प्लीट बिना दुधाचं पूर्ण सशक्त वाढू शकतं. सो दही साखर, दह्याचे टिप्स बनवू शकतो आपण पराठ्यांबरोबर खायला. रायता वेगवेगळा, त्याच्यामध्ये मखाणे घालून, बुंदी रायता खायच्याऐवजी मखाणे घालून द्यायचे, मखाणे रायता टाईप मध्ये. त्यामध्ये क्रंचीनेस हवा असतो. मग बाहेरची तेलकट बुंदी मल्टिपल टाइम्स तेलामध्ये तळलेली वापरण्यापेक्षा घरी मखाणे अजून आणून ते भाजून आपण देऊ शकतो. मनुके घालून मखाणे दही देऊ शकता. वेगवेगळे सीड्स घालून त्याच्यामध्ये थोडी साखर घालून त्यांना देऊ शकता. दही भात मुलं खाऊ शकतात. दुसरं आहे पनीर, चीज आणि खरवस. हेही दुधाचे पदार्थ मुलं खाऊ शकतात. सो पनीर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये घुसवून आपण देऊ शकतो. जिथे जिथे चान्स मिळेल तिथे तिथे पनीर ऍड करा, थालीपीठात ऍड करा, पराठ्यात ऍड करा, फ्रँकीत ऍड करा, पोळीचे पिझे बनवून त्याच्यामध्ये ऍड करा. कटलं आहे नॉनव्हेज. सो आता नॉनव्हेज मध्ये आपण सॉसेजेस आणि नगेट्स ह्याला नॉनव्हेज मध्ये कन्सिडर नाही करत आहे. म्हणजे मुलं जे KFC मध्ये किंवा वेंकीज मध्ये जाऊन जे नगेट्स मिळतात ते. सो अंडी खाऊ शकता आहात, चिकन मासे घरी आणून खाऊ शकता आहात. सो अंड्यांमध्ये पण फक्त उकडलेली अंडी खाऊन मुलं कंटाळतात, नंतर ऑमलेट खाऊन कंटाळतात. सो हे एवढे सगळे अंड्याचे प्रकार तुम्ही बनवू शकता. हे सगळे 2 मिनिट्स रेसिपीज आहेत. याच्या सगळ्याच्या रेसिपीज तुम्हाला YouTube वरती सापडतील. त्याच पद्धतीने चिकन फिशच्या पण रेसिपीज तुम्ही शोधू शकता. पुढचं आहे भाज्या, सॅलड्स आणि फ्रुट्स. हे आपण कसे इन्क्लूड करू शकतोय? सो पराठे, थालीपीठ, उपमा, वेगवेगळे भात, पुलाव असे करून ग्रिल्ड व्हेजिटेबल्स किंवा सूप्स या फॉर्म मधनं सॅलड्स बनवू शकता. त्याला वेगवेगळे ड्रेसिंग करा म्हणजे मुलं इंटरेस्टने ते खातील. दरवेळेला आपण काकडीच्या 4 चक्त्या असं दिलं तर ते नाही खाणार. सो त्याला वेगवेगळे दही असेल, ऑलिव्ह ऑइल असेल, ताहिनी पेस्ट असेल, वेगवेगळे सॉस शोधा. सॅलड, हेल्दी सॅलड ड्रेसिंग शोधा. पण आपण मेयोनीज ड्रेसिंग विकतचं कुठलंही वापरायचं नाही आहे. त्याच्यात पाम ऑइल, व्हेजिटेबल ऑइल असतं, ते आपल्या मुलांसाठी योग्य नाहीये. फ्रूट ज्युसेस आपण घेणार नाही आहोत फळांमध्ये. मिल्कशेक चालू शकतो कारण आपण तो गाळत नाही आहे. आणि फ्रूट सॅलड, फ्रूट कस्टर्ड चालू शकतं. फ्रूट कस्टर्ड म्हणजे दह्याबरोबर जर तुम्ही बनवलं तर कस्टर्ड पावडर विकत आणण्यापेक्षा घरी पण बनवू शकता. थोडं बासुंदीसारखं दूध आटवून अख्खी फळं फ्रूट प्लेट. सो हे झालं आपण कसं खाणार आहोत ते. ह्या गोष्टी आपण बोलता बोलता इन्क्लूड केल्या होत्या की आपण ड्रायफ्रुट्स कसे खाणार आहोत आणि ऑइल सीड्स कसे खाणार आहोत. आता नमुन्यादाखल हे सगळे पदार्थ. सो ही डावीकडचं जे वरचं आहे
सो ही स्प्राउट्सची भेळ आहे, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या भाज्या, सॅलडचे प्रकार आणि स्प्राउट्स घातलेले आहेत. उजवीकडे जे आहे ते वरई बरोबर आपण वेगवेगळ्या भाज्या घालून पदार्थ बनवलाय. डावीकडे पेरू, काकडी, डाळिंब, दही यांची एकत्र कोशिंबीर केलेली आहे. उजवीकडे मुलांना आता काहीतरी स्पेशल ज्या वेळेला खायचं असतं त्यावेळेला नूडल आणून घरी करून खाऊन चालतंय. तर ज्या वेळेला बाकीचे 3 पदार्थ आईचे, 1 पदार्थ मुलाचा, असं आपण कॉम्प्रोमाइज करायला हरकत नाही. सो आता हे डावीकडे फुल ब्रेकफास्ट आहे, ज्याच्यामध्ये ब्रेड ऑमलेट खूप घरात असतं, त्याच्याबरोबर थोडं फायबर पाहिजे. हे आहेत वांग्याचे काप आहेत. सो मुलं ज्या वेळेला भाज्या खात नाही, तुम्ही या पद्धतीने, मग त्यांना नॉनव्हेज खायला काही मुलांना आवडतं पण भाजी खायला आवडत नाही, सो सुरण, वांगी यांचे असे काप करून तुम्ही खायला घालू शकता. डावीकडे जे आहे, आता त्यांना ना डोसे खाऊन खाऊन कधी कधी कंटाळा येतो थोड्या मोठ्या मुलांना. सो हा जो पार्ट आहे डावीकडचा खालचा, तो डोसा आहे, ज्याच्यामध्ये आपण चीज, पनीर असं सगळं घालून त्याचा रोल करून ते कट करून दिले. सो थोडं हॉटेल मधल्यासारखं प्रेझेंटेशन केलं तुम्ही तर मुलं बरं खाऊ शकतात. राईट साईडला उत्साह असेल तर रविवारी म्हणजे 3 पदार्थ आपल्या मर्जीचे, तर 1 पदार्थ मुलाच्या मर्जीचा. म्हणून त्याला म्हणायचं की तू रेसिपी शोध, म्हणजे मोठ्या मुलांना आपण शनिवार रविवारी घरी बनवू. ते मी हमस म्हणत होते, ते डावीकडचं खालचं आहे, ज्याच्याबरोबर आपण सॅलड स्टिक्स, एखादा ब्रेड स्लाइस अलाव करू शकता. आणि हमस नावाचं ते जे डिप आहे काबुली चण्याचं, वरती काबुली चण्याची भेळ आहे, उजवीकडे लाडू आहे आणि खालती हा कम्प्लीट फूड ग्रुप एकत्र असलेला आजकाल बरिटो बाउल नावाचा प्रकार हॉटेलमध्ये मिळतो किंवा बुद्धा बाउल्स नावाने मिळतो. सो हॉटेलमध्ये गेल्यानंतर पिझ्झा, पास्ताच्या ऐवजी मुलांना ह्या गोष्टी इंट्रोड्यूस करू शकतात, ज्याच्यामध्ये एक ग्रेन पार्ट येतो, थोडं चीज येतं, थोडं पनीरचा एखादा पदार्थ येतो आणि त्याच्या बरोबरीने भाज्या येतात. सो आता हे डावीकडे जे आहेत ते नाचणीचे अप्पे आहेत. उजवीकडे जे आहे त्याच्यामध्ये ओट्स आहेत, त्याच्या बरोबरीनं त्याला दही किंवा दूध वापरू शकता, त्याच्यामध्ये फळं घातलेली आहेत. सो ज्या 13 ते 17व्या वयोगटातल्या मुलं मुली असतात त्यांना ते इंस्टाग्राम ट्रेंड्स बघून ओव्हरनाईट ओट्स वगैरे असं सगळं माहिती होतं. तो आपण अलाव करायला तेवढपर्यंत हरकत नाही. आणि कारण 3 पदार्थ आपल्या मर्जीचे खाल्लेत ना मुलांनी ह्याबद्दल. सो हा डावीकडे जे आहे ते काकड्यांचे स्लाइसेस आहेत आणि अवोकाडोचे जे ग्वाकामोले बनवतात आजकाल, सो ते त्याच्यावरती टॉपिंग म्हणून घातलेलं आहे. सो हे असं स्नॅकिंग मुलांनी करायला हरकत नाही. किंवा उजवीकडे जे आहे ते मखाणे आहेत, त्यांना कॅरमेल पॉपकॉर्न खायचे असतात विकतचे. सो हा गुळ वितळवलाय आणि त्या गुळामध्ये ते मखाणे भाजले आणि ते कॅरमेल मखाणे आहेत. सो ते मुलं खाऊ शकतात, ते पौष्टिक आहे. खालती जे आहे त्याच्यामध्ये फुटाणे आहेत, सॉटेड पनीर आहे, टोमॅटो आहे आणि काकडी आहे. सो शाळेतनं आल्यानंतर हे असं पण खाणं ते खाऊ शकतात. डावीकडे जे आहे ते आपण गोपाळकाला खायचो तसे काकडी, दही असलेले पोहे आहेत, ज्याला आपण शेंगदाणे घालून फोडणी केली आहे. आहे डावीकडे तो पिझ्झा आहे, पण तो आपण बेस करताना पोळीवर पोळी चिकटवून घेऊन करू शकतो आणि त्याच्यावरचं टॉपिंग अर्ध त्याच्या मर्जीचं, मुलाच्या अर्ध आपल्या मर्जीचं असं घालून तरी करू शकता. मिल्कशेक तुम्ही घरी बनवून साखर न घालता किंवा कमी साखर घालून बनवून देऊ शकता. डावीकडे जे आहे ते केळं आणि पॅनकेक आहे, पण तो पॅनकेक पूर्णपणे नाचणीच्या पिठाचा आहे. उजवीकडे जे आहे त्याच्यामध्ये हरभरे उकडलेले, टोमॅटो आहेत आणि एक चीजचा क्यूब आहे. सो मल्टिपल फूड ग्रुप्स आपण कसे कंबाईन करतो आहे ह्याच्यासाठी म्हणून मी हे फोटो घेऊन आलेली आहे. डावीकडे जे आहे हे त्याच्या आपण शेवया करतो इडियप्पम म्हणून, तसं आहे आणि ते नारळाचं दूध आहे. सो ह्या पद्धतीमध्ये पण इंटरेस्टिंग त्यांना पारंपरिक पदार्थ शिकवू शकतो आपण. उजवीकडे गाजर हलवा आहे. सो काही लहान लहान मुलं जी भाज्या खात नाही त्यांना दुधी हलवा, गाजर हलवा द्यायला खूप हरकत नाही. खालती थालीपीठ आहे, चटणी आहे त्याच्याबरोबर आणि डावीकडे इडली आहे जी मुरगापुडी चटणीमध्ये आपण ती फ्राय केलेली आहे. डावीकडे वरती रगडा पॅटीस आहे. सो शनिवार रविवारी आपण मुलांना वेगळं खायचं असतं त्यावेळेला हे घरी बनवू शकतो. उजवीकडे नाचणीची खीर आहे, डावीकडे मखाणे आहेत जे दह्याच्या डिप मध्ये आपण घातलेले आहेत आणि त्याच्यामध्ये चाट मसाला, कोथिंबीर वगैरे घातलेले आहे आणि डावीकडे खालती वरईची खांडवी आहे. सो हेही पदार्थ तुम्ही मुलांबरोबर वेगवेगळे ट्राय करून बघू शकता. आता ह्या खांडवी वगैरे गोष्टी कशा आहेत फ्रीज मध्ये राहतात. सो आपण 1-2-3 दिवस हे वापरू शकतो. म्हणजे वर्किंग लोकांसाठी
अखंड मुलांच्या खाण्यामध्ये जर आपण पळत राहिलो तर एका पॉइंटला फ्रस्ट्रेशन येतं आणि ती खायलाही कटकट करतात एवढं सगळं आपण करून पण. सो त्यांना इन्क्लूड करून तुम्ही जेवढं कराल तेवढं सोपं पडेल. जेवढ्या गोष्टी पुरवठ्यासाठी करता येतील तेवढ्या कराल तेवढं तुम्हाला सोपं पडेल. डावीकडे कटलेट्स आहेत वरती, उजवीकडे खजूर मेल्ट करून त्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रुट्स मिक्सरला फिरवून त्याच्या वड्या केलेल्या आहेत. डावीकडे उजवीकडे खाली फिशचं स्टार्टर आहे, घरीच बनवलेलं आहे. फिशला पुदिन्याबरोबर मॅरिनेट करून ते आपण तव्यावरतीच ग्रिल केलेलं आहे. आणि खालती लाडू आहे. सो या लाडूमध्ये दरवेळेला दाण्याच्या कुटाचे लाडू प्युअरली न करता त्याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टी घुसवायचा प्रयत्न करा. म्हणजे मुलं जी ड्रायफ्रुट्स खात नाही ती दाण्याच्या कुटाच्या लाडूमध्ये घुसवायचा प्रयत्न करायचा, जेणेकरून ते प्रोफाईल थोडंसं आपण बेटर करू शकू. उजवीकडे वरती नाचणीचं धिरड आहे, त्याच्याबरोबरीने मेथांबा आणि लसूण चटणी आहे. खालती चॉकलेट मिल्कशेक आहे, त्याच्याखाली उकडलेली अंडी आहे. आणि पलीकडे जी डिश आहे ती एक शाक्षुका नावाची डिश आहे. त्याची रेसिपी तुम्हाला युट्यूबवर मिळेल, सिंपल आहे. सो असं काहीतरी इंटरेस्टिंग दिसलं की मग एका पिझ्झाचा अपीअरन्स आहे. सो मग एक वेळचा पिझ्झा हा लास्ट पार्ट आहे. एखादं उदाहरण सॅम्पल डाएट बघूयात आपण. 8 वर्षाचा एक मुलगा घेतलाय आपण, ज्याची 9 ते 3 शाळा आहे आणि संध्याकाळी 6 वाजता तो फुटबॉल खेळायला जातोय. सो त्याचा मील पॅटर्न कसा असू शकतो किंवा असायला हवा. सो सकाळी शाळेच्या आधी काय काय ऑप्शन्स असू शकतात. सो 1 ग्लास दूध, त्याच्यामध्ये ती जी एनर्जी पावडर आपण मगाशी बोललो ती घालू शकतो. किंवा 1 ग्लास दूध आणि त्याच्याबरोबर 2-3 कुकीज असू शकतात. किंवा 1 ग्लास नाचणीची खीर किंवा नाचणीचा आंबील असू शकतो. शाळेच्या खाऊच्या डब्यासाठी ह्या ऑप्शन्सचा आपण वापर करू शकतो. शाळेचा जो मुख्य डबा आहे त्याच्यामध्ये पोळी भाजी नेहमी असते, पण त्याच्या बरोबरीनं छोट्या वाटीमध्ये का होईना थोडं सॅलेड, मोड आलेले मूग असं द्यायला पाहिजे. घरी आल्यानंतर खाण्यासाठी आयांना खूप प्रश्न पडतो की काय खायचं आहे. शाळेतनं घरी आल्यावर पण ग्राउंडवरती जायचं आहे, मग खूप पोट भरलेलं नाही पाहिजे, तिथे जाऊन डचमळलं नाही पाहिजे. सो हे एवढे सगळे ऑप्शन्स आपण वापरू शकतो. पण 1.5 तास आधी खायला जायला पाहिजे तुम्ही ग्राउंडच्या. खेळून आल्यानंतर जेवणासाठी हे ऑप्शन्स आहेत, ह्याच्यामध्ये आपण सगळे फूड ग्रुप्स प्रत्येक ऑप्शन मध्ये कव्हर केलेले आहेत. सो हे पूर्ण ऑल फूड ग्रुप्स असलेलं आहार असू शकतो. तुम्ही जर बघितलं तर हे अति खाणं वाटत नाही. सो ह्याच्यातलं काहीतरी एक खायचं एका दिवशी. सो हे 7 दिवसांचे 7 ऑप्शन्स असू शकतात. सो हा जर तुम्ही डाएट प्लॅन बघितला तर हे मूल खूप खात आहे असं वाटत नाही, किंवा आपण त्याच्यावर मारा करतोय असंही वाटत नाही. त्यालाही डाएट मध्ये व्हरायटी आहे असं वाटतं. आणि रात्री झोपताना भूक असेल तर द्यायचंय, अजिबात भूक नसताना काहीही खायला देऊ नका. सो आय होप मी बऱ्यापैकी गोष्टी कव्हर करायचा प्रयत्न केला. तुम्हाला गंधालीताई, तुम्ही आला आणि आमच्या मुलांना आणि पालकांना खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि बालरंजन तर्फे आमच्याकडून